ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान वारसावर भाकीत वर्तवल्यानंतर आज त्यांनी पंतप्रधान यांच्या निवृत्तीबद्दल सवाल छेडले। मोदींचा वारसा महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं राऊत काही काळ म्हणाले होते। त्यानंतर त्यांनी आज मोदींच्या निवृत्तीबद्दल भाष्य देखील केले। मोदी येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये 75 वर्ष पूर्ण करतील आणि स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती देखील घेतील असं संजय राऊत म्हणाले। है झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएगा। झोला बहुत भरा है उनका। पण तुम्हाला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय। हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये, त्यांनी किती बोलू द्या। आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही, मोगली संस्कृती आहे। कोण बाप? कोणाचा बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाही आहे, या देशाला बाप नाही आहे। मोदी हे पंतप्रधान आहेत, ही एक तात्पुरती व्यवस्था असते। आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर। नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल।